लातूरच्या जळकोट तालुक्यातील यकुर्गा खुर्द या ठिकाणी दत्तात्रय जायभाई नावाच्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली होती। त्या संदर्भात गुन्हाही जळकोट पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। आता मी ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे त्या यकुर्गा खुर्द या गावामध्ये आहे आणि मयत दुर्दैवी दत्तात्रय जायभाई यांचं हे सगळं कुटुंब आहे, परिवार आहे। त्यांचे भाऊ आहेत, पत्नी आहे, मुलगी आहे आणि त्यांचा मुलगा पण आहे। त्यांच्याकडनं नेमकं जाणून घेणार आहोत की या पाठीमागची नेमकी क्रॉनॉलॉजी नेमकी काय आहे, कशा पद्धतीने हा घटनाक्रम गेलाय आणि त्या ठिकाणी हा सगळा पोलीस गुन्ह्याचा जो तपास सुरू आहे तो नेमका कोण्या दिशेने जाणार आहे। 2024 मध्ये गुन्हा दाखल झाला होता असं पोलीस सांगतायत। काय नेमकं प्रकरण होतं? 2024 मध्ये मी ट्रॅक्टरचा टेप आवाज कमी करा हीच गोष्ट बोललो। इथून घराच्या समोर जात होता, जोराने आवाज त्याचे ट्रॅक्टर जात होतं माती घेऊन। एवढ्याच गोष्टीला त्यानं मला आणि माझ्या बायकोला मारले, तुळशीदास गणपती केंद्रे आणि दामोदर रघुनाथ केंद्रे या दोन व्यक्तींनी। मग ह्या गोष्टीहून आमचा भाऊ जाऊन विचारला असता त्याला, परत आमच्या भावाला त्यांनी संध्याकाळी मारले। तेव्हा आम्ही जळकोट पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेलो होतो। मग तुमच्यावर कसं काय गुन्हा दाखल झाला? ते पोलीस आम्ही पण केलो, त्यांनी आमच्यावरच गुन्हा दाखल केले। आमचं काहीच त्यांनी तिथे हे केले नाहीत, पुन्हा वर पाठवले नाहीत कोर्टात। बीटला कोण होते त्यावेळेस ते मिटकरी साहेब होते आमच्याकडे। तुमच्यावर गुन्हा दाखल? आमच्यावर गुन्हा दाखल झाला, आम्ही तिथे हे करून सुद्धा आमच्यावर गुन्हा दाखल केला। ताई नेमकं काय त्या दिवशी घडलेलं होतं? तुमच्यासोबत ही सगळी घटना घडलेली होती, काय नेमकं झालेलं होतं? 20/2/2026 रोजी गणेश तुळशीदास केंद्रे, मी इकडे दूध काढा एकटी आली होती घराच्या पाठीमागे। हा, घराच्या पाठीमागं। मग दूध काढत असताना इकडून त्यांनी प्रायव्हेट रस्त्याने आली, दगडफेक केली, शिव्या गाळ नाही ते असं हे केली, विनयभंग केला। मग करून हा फाटले, साडी ते हाय फाटलेली। मग हे झाल्यावर इथं कोणीच नव्हतं त्या टायमामध्ये बी, असं एकटीच होती। मग असं सगळा कार्यक्रम केला आणि तिथं जाऊन बसल्यावर मग घरी दूध नेऊन ठेवून हा शाळेत जाऊन बसल्यावर तिथं जाऊन मी त्याला म्हणले, तू का असा केलास, का हे केलास? तर एक बोलणं गेलं, दोन बोलणं गेलं, उगा असं खाली मुंडी घालून येड्यासारखं बसू लागल्यानंतर मग असं तसं झाल्यावर ते प्रकरण हे झालं। हा, घरी सांगितल्यावर मालकानं म्हणले, मग असं केल्यावर आपण जाऊ पोलीस स्टेशनला, जाऊन आपण कंप्लेंट देऊन येऊता। बरं ठीक आहे म्हणलं। मग त्याच टायमाला आम्ही गेलो कंप्लेंट द्यायला। कंप्लेंट द्यायला गेल्यावर कसबे साहेबांनी म्हणले, काय बघायचं ते बघतो आमचा, मी इथला मालक हाव, काय करायचं ते करतो, असं तसं म्हणले। विनयभंग झालाय म्हणल्याच्या नंतर काय? विनयभंग झालाय म्हणल्याच्या नंतर त्यांनी नाहीच म्हणले, इथं पोरगच नाही म्हणले, औरंगाबादला पोरग आहे म्हणले, जे की इथे बसलेलं हा बसलेलं होतं ते। मी म्हणले, मला ते दुसरं बाकी बोलूच नका, तुम्ही येऊन स्वतः कॅमेऱ्यात चेक करा। चेक करता वेळेस बी चुकीची तारीख टाकू चेक करू लागली, तेव्हा स्वतः जाऊन म्हणले तारीख 20 आहे आणि वार रविवार आहे म्हणल्यावर मग तारीख काढली तिने। मग दिसल्यावर बी हे सरपंच होतं, उपसरपंच होतं सोबत असल्यावर बी मग काहीच बोलणं गेले, काही चेक करणं गेले। मग आज 2 दिवसाच्या नंतर मालकाने आमच्या कसं तर झालं काय तर नाही चल म्हणून अजून डबल गेल्याच्या नंतर म्हणले, डबल तुम्ही बार इकडे काय आला, तुमचं काय? हा, कसबे साहेब म्हणली। मग हे म्हणले, माझ्या बायकोची असा विनयभंग झालाय, असं हे झालाय, माझ्या बायकोला कलंक लागला, असं तसं त्याच्या मनात खसूल आली। त्यांनी खसूल आल्यावर 2 वेळेस जाऊन आलो, 2 वेळेस, एक वेळेस तर असं दोघाला बी असं एखादी मुंडीला धरून बाहेर काढते का की असं केलं। मग मी म्हणले, आमची न्यायच होईना का, कुठंच न्यायच नाही का म्हणले, फाशी घेऊन मर कोर्टामध्ये, तेव्हा तुझी न्याय होती म्हणला। कोण म्हणले हे? कसबे साहेब म्हणते? हा, पोलीस स्टेशन मध्ये? हा, पोलीस स्टेशन माझं, मी इथं मालक हा, इथं मी माझ्या पद्धतीनं काय करायचं ते करतो, माझं तुमचं प्रोसिजर चालू आहे, तुम्हाला व्यापारच फाडायचा आहे का, 25,000 रुपये द्या, FIR तरच FIR फाटल, नसता फाटणार नाही। पोलीस स्टेशन मध्ये म्हणले, मालकाच्या समोर। मग म्हणला पारी ह्यांना लई टेन्शन येऊ लागलं, बार टेन्शन येऊ लागलं। मग ह्यानी म्हणाले, एवढे विनयभंग होऊन एवढं कॅमेऱ्यात गटून जे यांनी करणार गेल्या, तर आमचं तर काय नाही म्हणाली की सारखं म्हणाली, आता काय करावं असं सार तुम्हाला सुरूच होता। हा, आणि याच्यामध्ये अजून एक तुमच्या गावचे एक पोलीस कर्मचारी जे तिथं वाढवाना पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे, त्यांचा काय रोल याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये त्याचा रोल, त्यांनी काय त्याचे दोस्त मित्र काय किती काय माहित नाही, त्यांनी सारखं फोन लावून त्याचा कॉन्टॅक्ट ह्याला, ह्याचा कॉन्टॅक्ट त्याला, त्याची केस घेऊन असं तसं। मग ते काय झाले की पुढचं काय आम्हाला माहिती नाही म्हणतात, तेच त्याचं मधल्यामध्ये। मग त्याच्यानंतर गावामध्ये कार्यक्रम होता सप्त्याचा, सप्त्यामध्ये
शिवा रामदास केंद्रे आले आणि पंक्तीमध्ये काय तर वाढ लागली का काय करला ते काय मला माहिती नाही, ते काय मला सांगितले नाहीत. एवढं करून तुझ्या बायकोची केस कशी दबली, तुझ्या बायकोची केस कशी दबली कुणाला म्हणले? तुमच्या मालकाला म्हणली. मग तर लईच टेन्शन येऊ लागलं, चिडवण्याचा प्रयत्न, तुझ्या बायकोची केस कशी दबिलो, कशी दबिलो, कॉलर उडू एक एकर गमिताव पण बघताव तुझ्या संग, अशी म्हणू लागली. अशी म्हणू लागली की ह्याला बार 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 ताण येऊ लागला. ताण येऊन 4 रोजाला ही घटना घडलीच. आत्महत्या झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये ह्या सगळ्या तपासण्या सुरू होत्या किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, कसा अनुभव आहे तुमचा त्यावेळेस? सर, माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. म्हणजे डॉक्टरांनी 7 वाजता मृत म्हणून घोषित केले सकाळी. म्हणजे आम्ही दवाखान्यात नेल्यानंतर मृत म्हणून घोषित केले. तर 7 वाजता मृत म्हणून घोषित केल्यानंतर संध्याकाळी 9 वाजता आमचा FIR घेण्यात आला. कशामुळे, काय कारण होतं? कारण यामध्ये 2 पोलीस कर्मचारी आहेत. त्यांना म्हणजे वाचविण्यासाठी हा प्रयत्न सुरू होता. म्हणजे पैसे देऊन म्हणजे दबावण्याचा प्रयत्न करत होते. काही होते का, म्हणजे आम्ही फिर्याद द्यावं का, आम्हाला म्हणत होते की इथंच FIR फाडताव, जळकोटला जाण्याची गरज नाही, म्हणून आम्हाला गोंधळून टाकून तिथंच बसविले. नंतर 6 वाजता जळकोटला बोलवली. 6 वाजता जळकोटला गेल्यानंतर 9 वाजता FIR फाडला. आमच्या विधीनुसार 6च्या नंतर एकतर अंत्यसंस्कार करत नाहीत. नाईलाजाने 12 वाजता अंत्यसंस्कार करावे लागले मध्यरात्री. तर सर, हे 2 पोलीस कर्मचारी असल्यामुळे ते त्यांना सोडले. म्हणजे सर्व जे पुरावे आहेत ते नष्ट करू शकतात. आणि आतापर्यंत पोलीस प्रशासनानं एकालाही अटक केलेली नाही. म्हणजे त्यांच्या गुन्हा होऊन त्यांच्या समोरून आरोपी निघून पळून गेले. 5 ते 6 दिवसाचा कालावधी झालाय. 5 ते 6 दिवसाचा कालावधी झालेला आहे. पण आतापर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात आलेला नाही. तर पोलीस अधीक्षक साहेब काय करत आहेत, हा आमच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. म्हणजे आम्हाला न्याय भेटतो का नाही याच्यावर प्रश्न निर्माण होतो. काय नेमकी हा मुलगा आहे त्यांचं, काय नेमकी मागणी आहे आता सध्या? तू घरातला प्रमुख आहेस. काय 4-5 दिवस झाले मोतून, अजून त्यांना एकांना पण अटक नाही केलं. मला न्याय मिळतो का नाही? एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूरच्या जळकोटमध्ये घडलेलं हे जे दुर्दैवी दत्तात्रय जायभाई आत्महत्या प्रकरण आहे, हे प्रकरण अधिक जटिल आणि तेवढंच गुंतागुंतीचं होताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण हे जायभाई कुटुंब जे एकुर्गा खुर्द गावात राहते ते आता दहशतीखाली असल्याचं सुद्धा मयत जायभाई यांची कन्या यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं पोलीस प्रशासनातले 2 आरोपी आणि गावातलेच बाकीचे 4 आरोपी असल्यामुळं पोलीस प्रशासनातल्या अन्य कोणी घटकांकडनं त्यांना अभय दिला जातो का, आणि या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काहीच कसे करत नाही आहेत. कारण आत्महत्या झाल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसाचा कालावधी उलटला तरी सर्वच्या सर्व आरोपी फरार आहेत. फक्त पथकांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. अशा पद्धतीच्या वल्गना पोलिसांकडनं केल्या जातात, परंतु त्याचा रिझल्ट मात्र काही येताना दिसत नाही. त्याच्यामुळं पोलिसांच्या सुद्धा कार्यक्षमतेवरती आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या जायभाई कुटुंबाला सुरक्षा मिळावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा आग्रही जायभाई कुटुंबाने केलेला आपल्याला पाहायला मिळते. अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, जळकोट, लातूर.